आजपासून 250 वर्षांपूर्वी एक मराठी माणूस साऊथ एशियामधला सर्वात शक्तिशाली व्यक्ती होता. म्हणजे त्यांनी मराठ्यांसाठी इतकं मोठं कार्य करून ठेवलं होतं की ब्रिटिशांनी त्यांना द ग्रेट मराठा ही पदवी दिली होती. ते होते अलिजा बहादर महादजी शिंदे. पानिपतच्या लढाईमध्ये त्यांनी शौर्य गाजवलं होतं. याच युद्धात त्यांच्या एका पायावर आघात झाला होता आणि ते कायमचे अपंग झाले होते. पण असं असलं तरी अक्षरशः पानिपत युद्धाच्या नंतर त्यांनी उत्तरेत महापराक्रम गाजवला होता. महाराष्ट्रातील कित्येक पिढ्या पानिपतच्या रणसंग्रामात पडल्या. त्यावेळी सर्वांना वाटलं होतं की इतकं बलाढ्य साम्राज्य आता नक्कीच कोलमडून पडणार. त्यात ब्रिटिशांची कुरघोडी सुरू झाली होती. मात्र अशा वेळी महादजी शिंदे पेटून उठले होते. त्यांनी पानिपतचा बदला तर घेतलाच, पण यासोबतच दिल्ली सुद्धा काबीज केली. उत्तरेत मराठ्यांचा दरारा पुन्हा स्थापन करणाऱ्या याच द ग्रेट मराठाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. शिंदे घराणं आजही ग्वालियरमध्ये राजेशाही थाटात राहतं. या घराण्याची सुरुवात राणोजी शिंदे यांनी केली होती. त्यांचे 5 पुत्र म्हणजे जयाप्पाजीराव शिंदे, दत्ताजीराव शिंदे, ज्योतिबाराव शिंदे, तुकोजीराव शिंदे आणि महादजी शिंदे. पानिपतच्या 3ऱ्या युद्धात शिंदेची अख्खी पिढी गेली, पण त्यांचा एक वारस अजूनही जिवंत होता. ते म्हणजे महादजी. मुळात महादजी यांनी तळेगाव उंबरीची लढाई, बेळूरची लढाई, संभाजीनगर, साखरखेडले, पंजाब, माळवा, राजपुताना, बुंदेलखंड, रोहिलखंड, फतेहाबाद अशा अनेक मोहिमा गाजवल्या होत्या. 1745 ते 1761 हा मराठ्यांच्या राज्यविस्तारातला सुवर्णकाळ मानला जातो. याच काळात महादजी शस्त्रविद्येत पारंगत झाले. पानिपतच्या लढाईतून आपला जीव वाचवून ते ग्वालियरमध्ये आले आणि पानिपतचा बदला घेण्याची आणच घेतली. पानिपतच्या युद्धानंतर पेशवे पदावर थोरले माधवराव आले. त्यांनी महादजींना 1768 साली सरदारकी दिली. त्यानंतर 1770 ते 71 दरम्यान महादजी हे विसाजीपंत बिनीवाले, रामचंद्र कानडे, सरदार तुकोजी होळकर आणि आपल्या सेनेसोबत दिल्लीकडे निघाले. त्यावेळी राजस्थानमध्ये राजपूत राजांनी उठाव केला होता. मथुरा आणि भरतपूर येथील जाट राजांनी बंडखोरी केलेली होती. ती महादजी यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी मोडून काढली. मग त्यांनी दिल्लीकडे कूच केलं. त्यावेळी मुघल बादशाह दिल्लीमध्ये नाममात्र होता, कारण ही सल्तनत पूर्णपणे खिळखिळी झाली होती. त्याचा फायदा उचलून रोहिल यांनी दिल्ली हाकायला सुरुवात केली आणि नजीब खान रोहिलाचा मुलगा झाबेता खान हा दिल्लीचा कारभार बघत होता. याच झाबेता खानवर हल्ला करायला दिल्लीकडे त्यांनी मोर्चा वळवला. दिल्लीचा बादशाह असणाऱ्या शाह आलमने 1770च्या सुमारास दिल्लीतून पळ काढला होता आणि त्याने बिहारमध्ये इंग्रजांचा आश्रय घेतला होता. रोहिल यांनी आपलं राज्य बळकावलं असून मराठ्यांनी आपल्याला मदत करावी, पुन्हा तख्त स्थापन करावं अशी विनंती शाह आलमने मराठ्यांना केली होती. महादजींनी इंग्रजांवर त्यावेळी मोठं दडपण आणलं आणि त्यांच्या ताब्यात असणाऱ्या शाह आलमला सोडवलं. त्यानंतर मराठ्यांनी शाह आलमला सोबत घेऊन दिल्लीवर हल्ला केला. बिनीवाले आणि कानड्यांच्या सोबतीने महादजींनी झाबेता खानला कैद केलं आणि दिल्लीचा ताबा घेतला. महादजींनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून घेतला आणि शाह आलमलाच दिल्लीच्या गादीवर बसवलं. त्यानंतर महादजी आणि तुकोजी होळकरांनी कुंजपुरा, पानिपत, शामली हा उत्तरेचा भाग जिंकला. हरिद्वार पार करून मराठे फत्तरगड, कोसगड हे जिंकत नजीब खानने तयार केलेली राजधानी नजीबाबाद पर्यंत पोहोचले. इथे आणखी एक ऐतिहासिक गोष्ट घडली, ती म्हणजे महादजींनी नजीब खानची कबर उखडून टाकली, त्याची हाडं उधळली आणि पानिपतचा बदला घेतला. एकेकाळी पानिपतच्या युद्धात आपलं सर्वस्व हरवलेले मराठे पुन्हा एकदा उत्तरेत आपला दरारा पसरवू लागले. यावेळी झाबेता खानने पत्तरगडच्या खंदकात लपवलेली 30 लाखांची लूट सुद्धा मराठ्यांना मिळाली. महादजी शिंदेकडे सशस्त्र सैन्याचं आधुनिकीकरण करणारा सेनापती म्हणून पाहिलं जातं. आपल्या सैन्यात मराठ्यांसोबत उत्तरेतले सैनिक सुद्धा असावेत असं महादजी यांना वाटायचं. त्यामुळे त्यांनी उत्तरेत सैन्य भरतीच सुरू केली. महादजी यांच्या सैन्यात फ्रेंच अधिकारी सुद्धा होते. सैनिकांना युद्ध प्रशिक्षण देणं, आधुनिक पाश्चिमात्य युद्ध पद्धती शिकवणं हे या फ्रेंच अधिकाऱ्यांचं काम होतं. त्यावेळी महादजी यांच्या सैन्याकडे अतिशय आधुनिक शस्त्र होती. आपल्या उत्तर हिंदुस्थानातल्या वास्तव्यादरम्यान महादजी जवळपास 14 वर्ष मथुरेत होते. इथूनच महादजी यांना प्रसिद्धी मिळू लागली. ब्रिटिशांनी त्यांना द ग्रेट मराठा ही पदवी दिली होती. याशिवाय त्यांना मेहरबान श्रीमंत सरदार शिंदे बहादर, नाईब वकीले मुतालिक, अमीर उल उमरा, महाराजा ऑफ ग्वालियर, हिसम अस सल्तनत आणि अलिजा बहादर अशा अनेक पदव्या मिळाल्या होत्या. विशेष म्हणजे महादजी यांची मर्जी राखायची म्हणून शाह आलम बादशाहने संपूर्ण भारतात गोहत्या न करण्याचा फरमान काढला. त्यावेळी त्यांची ताकद इतकी वाढली होती की त्यांना साऊथ एशियातला सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून ओळखलं जायचं. युद्धभूमी सोडली तर महादजी हे उत्तम कवी देखील होते. ते मराठी व हिंदी भाषात कविता करत होते. याशिवाय त्यांनी भागवत पुराणही लिहिलं होतं. पंढरपूर आणि पांडुरंगावर त्यांनी अनेक अभंग रचले. इतकी वर्ष दिल्लीमध्ये वास्तव्य केल्यानंतर महादजी शिंदे 1792 साली पुण्यात परतले. त्यानंतर वानवडीमध्येच 12 फेब्रुवारी 1794 साली महादजी यांचं आजारपणाने निधन झालं. एकेकाळी मराठी शाहीची अत्यंत दयनीय अवस्था असताना मात्र महादजी शिंदे यांनी पुन्हा एकदा मराठ्यांच्या घोड्यांच्या टापात थेट दिल्लीपर्यंत पोहोचवल्या होत्या.
शिंदेचा तोच दरारा आजही कायम आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.